सर्व आयट्या गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. बघा, कालच म्हणजे 27 जुलै रोजी आपली जी दुसरी गुणवत्ता यादी आहे, ही दुसरी गुणवत्ता यादी आपली प्रसिद्ध झाली. बऱ्याच मुलांचं त्यात सिलेक्शन पण झालेलं आहे आणि काही मुलांचं ऍडमिशन पण आज घेऊन झालं असेल. ज्यांचं नसेल झालं त्यांना अजून पण 3 दिवसाची परवानगी आहे. परवानगी कुठपर्यंत आहे? 28 जुलै ते 2 ऑगस्ट. आणि याच्यामध्ये म्हणजे वाढ सुद्धा होऊ शकते, पण तुम्ही त्यात भरोशावर राहू नका. नंबर लागला असेल तर लवकरात लवकर जाऊन काय करा, ऍडमिशन घेऊन टाका. आता ज्या मुलांचा नंबर लागलेला नाही त्यांनी काय करायचं आणि तिसऱ्या राऊंड मध्ये नंबर कसा मिळवायचा यावर आपण थोडंसं बोलू. आणि तिसऱ्या राऊंड साठी फॉर्म भरायची गरज आहे का, जर गरज असेल तर कसं कसं फॉर्म भरायचा, काय भरायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. हे बघा, लक्षात घ्या, अजून पण ज्यांना ऍडमिशन भेटलेलं नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. तिसऱ्या राऊंड नंतर सुद्धा आणखी एक राऊंड आहे, बरोबर आहे. चौथा राऊंड, हे बघा, चौथी प्रवेश फेरी, त्याच्यानंतर सुद्धा आणखी एक राऊंड आहे. तो कोणता राऊंड आहे? काउन्सिलिंग राऊंड, संस्थास्तरीय समुपदेशन फेरी. यामध्ये सुद्धा बऱ्याच मुलांना जे ऍडमिशन आहे हे ऍडमिशन भेटत असतात. त्यामुळे अजून पण तुम्ही पिछा सोडू नका. आयटीआय जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर फक्त तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, काय की तुमची जी आवडती ट्रेड आहे ही तुम्हाला भेटेलच असं नाहीये. तुम्हाला थोडंफार त्याच्या मागे कॉम्प्रोमाइज करावं लागेल. तर काय डोकं लावायचं, कसं करायचं आणि काय करायचं ते मी तुम्हाला आता लगेच 2 मिनिटात सांगतो. सर्वात पहिले आपली जी तिसरी गुणवत्ता यादी आहे याचं फॉर्म भरणं आजपासून म्हणजे काय, 28 जुलै पासून 2 ऑगस्ट पर्यंत याचे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन आपण भरू शकत होतो. आता काल बऱ्याच मुलांनी प्रयत्न केला पण ते जे ऑप्शन आहे म्हणजे ट्रेडचे प्रेफरन्स आहे हे प्रेफरन्स भरले जात नव्हते. ठीक आहे, तर कावर भरले जात नव्हते? काल लगेच त्याची तारीख नव्हती. त्याची तारीख काय आता? 28 जुलै ते 2 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये तुम्हाला जे पण प्रेफरन्स आहे हे प्रेफरन्स तुम्हाला भरायचे. ज्या मुलांनी नव्याने फॉर्म भरलेला आहे ते ट्रेड भरू शकत नाही. ते ट्रेड कधी भरू शकत, किंवा आतापर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये ते पण मुलं फॉर्म आपलं ऑप्शन फॉर्म जो आहे ऑप्शन फॉर्म म्हणजे ट्रेड वगैरे हे भरू शकत नाही. ते डायरेक्ट कधी भरू शकता? तर डायरेक्ट तुम्ही समुपदेशन जी फेरी आहे, बरोबर, म्हणजे किती तारखेला? साधारण 17 जुलै ते 24 ऑगस्ट या दरम्यान तुम्ही जे ऑप्शन आहे हे ऑप्शन भरू शकता. आणि डायरेक्ट तुमचं जे समुपदेशन फेरी आहे यातच तुम्हाला भाग घेता येणार आहे, कारण तुम्ही जो फॉर्म आहे हा उशिरा भरलेला आहे. ही माहिती मी कोणासाठी सांगतोय? ज्यांनी आता नवीन रजिस्ट्रेशन केलंय त्यांच्यासाठी. आता राहिला प्रश्न ज्यांचा दुसऱ्या लिस्ट मध्ये नंबर लागलेला नाही त्यांनी काय करायचं? आता त्यांनी तिसऱ्या लिस्ट साठी अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्याच्या आधी तुम्ही एक काम करा, जे तुमचे ट्रेड आहे या ट्रेड तुम्ही चेंजेस करून घ्या. कशा चेंज करा, काय चेंज करा ते मी तुम्हाला एकदा सांगून देतो. पहिले त्याच्या तारखा आपण क्लिअर करून घेऊ. आता तिसरी जी प्रवेश फेरी आहे याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे 28 जुलै ते 2 ऑगस्ट. आजपासून 3 ते 4 दिवस तुम्हाला मुदत आहे. एवढं 3-4 दिवसात तो फॉर्म भरून टाका आणि त्याचा निकाल कधी लागणार आहे? तर 9 ऑगस्टला. आता फॉर्म कसा भरायचा, कोणत्या ट्रेड भरायचा ते एका मिनिटात मी तुम्हाला सांगून देतो. बघा, आता ही आपली ऍडमिशनची ऑफिशियल वेबसाईट. नेहमीप्रमाणे याची जी लिंक आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. आतापर्यंत बऱ्याच मुलांना हे समजलं असं लॉग इन कसं करायचं. ज्या मुलांना माहित नसेल त्या मुलांनी एक गोष्ट घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. बरेच मुलं मला सांगत असतात की सर आमचं हे लॉग इनच होत नाही. हे बघा, असं अशक्य आहे. मी एका मुलाचं दिवसभरातून 10, 15, 20 वेळा लॉग इन करतो तरी सुद्धा त्याचं लॉग इन होतं, बरोबर. तर तुमचं का बरं होत नाही? तर एक तर नेटवर्क स्लो असेल, एक तर मोबाईलला प्रॉब्लेम असेल, एक तर मेमरी फुल असेल, किंवा मग तुम्ही म्हणजे मोबाईल मध्ये जो डेस्कटॉप मोड आहे इथं टिक केल्यावर, हे बघा, इथं टिक केल्यावर इथं डेस्कटॉप साईड असं ऑप्शन आलं पाहिजे. हे बघा, इथं डेस्कटॉप साईड, एक मिनिट, मोबाईलवर टिक केल्यावर इथं काय म्हणायचं? डेस्कटॉप साईड. तेव्हा ती जी विंडो आहे ही पूर्ण विंडो तुमच्यापर्यंत दिसत असते. तर मोबाईलवर ही सेटिंग तुम्ही करून घ्या, म्हणजे मोबाईलवर तुमचं जे आहे पेज आहे किंवा लॉग इन आहे हे लॉग इन मोबाईलवर सुद्धा होऊन जाईल. आणि फक्त नेटवर्क थोडंसं त्याचं चांगलं ठेवा. आता बघा, इथं आल्यानंतर आपलं कॅन्डिडेट लॉग इन, इथं काय आपलं रजिस्टर कॅन्डिडेट नेहमीप्रमाणे त्याच्यावर टिक करायचं. आपले जे आयडी पासवर्ड आहे हे आयडी पासवर्ड डिटेल टाकायचे आणि लॉग इन करायचं. आता लॉग इन केल्यानंतर बघा, हे तुमचं पेज आहे. ठीक आहे, सर्वात पहिले तुम्हाला हे चेक करायचं तुमचा नंबर लागलाय का नाही. त्यासाठी कुठं जायचं? अलॉटमेंट लेटरवर जायचं. ज्यांना मेसेज आला असेल त्यांनीच अलॉटमेंट लेटर काढा. ज्यांना मेसेज नसेल आला त्यांना फक्त बघायचं असेल की नंबर लागलाय का नाही तर त्यांनी याच्यावर टिक करून द्या, अलॉटमेंट लेटर. आता अलॉटमेंट लेटरवर बघा, या मुलाचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन झालेलं आहे. कुठे सिलेक्शन झालेलं आहे? गव्हर्नमेंट आयटीआय सातपूर. कोणत्या ट्रेडला झालेलं आहे? तर टर्नर या ट्रेडला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, बरोबर. तर आता याला किती दिवस मुदत आहे? साधारण 4 ते 5 दिवस मुदत आहे. ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांनी हे सोबत न्यायचं आहे. आणि अजून तुमचा जो कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म आहे ह्या ऍप्लिकेशन फॉर्मवर टिक करायचं. या ऍप्लिकेशन फॉर्मवर टिक केल्यानंतर, हे बघा, या ऍप्लिकेशन फॉर्मवर टिक केल्यानंतर सर्वात शेवटी या ऑप्शनवर यायचं, स्टेप नंबर 8. इथं आल्यानंतर हे बघा, इथं खाली काय म्हटलंय? जनरेट अँड सेव्ह पीडीएफ. याच्यावर टिक केल्यानंतर तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे पूर्ण आताचा कन्फर्म, हा कन्फर्म ऑप्शन फॉर्म आणि अलॉटमेंट लेटर या दोघी गोष्टी तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लागतात. आता ज्या मुलं तिसऱ्या लिस्ट साठी फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, बघा, फॉर्म भरण्याच्या आधी तुम्ही फक्त एक गोष्ट करा, जो वॅकन्सी रिपोर्ट आहे हा वॅकन्सी रिपोर्ट चेक करून घ्या.
समजा आता तुम्हाला बऱ्याच मुलांचा एकच प्रश्न असतो, सर इलेक्ट्रिशियनचं मेरिट किती, याचं मेरिट किती, त्याचं मेरिट किती. हे बघा, मेरिट हा कॉलेजचा विषय असतो, तो आपल्याला वेबसाईटवर बघता येत नाही. मी तुम्हाला जास्तीत जास्त आमच्या कॉलेजचं मेरिट सांगू शकतो, पण प्रत्येक कॉलेजचं मेरिट हे कसं असू शकतं, वेगवेगळं असू शकतं. मग आता समजा तुम्हाला काय करायचंय, समजा तुम्हाला गव्हर्नमेंट आयटी मध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडला ऍडमिशन घ्यायचंय. जिल्हा कोणता, समजा उदाहरण म्हणून सांगतोय नाशिक, किंवा दुसरा कोणता पण एक घेऊ, धुळे घेऊ. समजा धुळे जिल्ह्यामध्ये कोणता तालुका आहे, शिरपूर तालुका आहे समजा. ठीक आहे, आता शिरपूर तालुक्यामध्ये किती आयटी आहे, एकच आयटी आहे. याच्यावर जर आपण टिक केलं, आता त्या आयटी मध्ये असणाऱ्या जेवढा पण ट्रेड आहे, या जेवढ्या पण ट्रेडचे सीट किती आहे आणि किती भरले गेलेले आणि किती सीट वॅकंट आहे, हे आपल्या डोळ्यासमोर लगेच आता दिसतंय. बघा, समजा कोपा ट्रेड आहे, कोपा ट्रेडच्या कॅपराऊंडला किती सीट होते, 19. आयएमसी ला किती होते, 5. असे एकूण 24 सीट होते. त्यापैकी कॅपराऊंडने 8 भरले गेले, आयएमसी ला 3 भरले गेले. टोटल किती भरले गेले, 11 भरले गेले. मग आता किती सीट उरले रे, तर 13 सीट आहे तुमच्या आता वॅकंट आहे. मग अशा आयटीला तुम्ही कोपाला अप्लाय करू शकता. जर समजा एखादी ट्रेड अशी असेल जिथे 24 सीट आहे, 24च्या 24 भरले गेलेले, तर त्या ट्रेडला अप्लाय करून तुमचा काय उपयोग आहे का, काहीच उपयोग नाही. तर त्या आयटीला तुमचा नंबर लागणार नाही. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरण्याच्या आधी, ऑप्शन चेंज करण्याच्या आधी वॅकन्सी सीट रिपोर्ट जो आहे, हा वॅकन्सी सीट रिपोर्ट नक्की बघा. समजा आता तुम्हाला इलेक्ट्रिशियनला ऍडमिशन घ्यायचंय, किती आहे, 16/4 20 सीट अलाउड आहे, भरले किती गेलेले, 5. साधारण 15 सीट जे, हे 15 सीट तुमचे ब्लँक आहे. मग तुम्ही इथं इलेक्ट्रिशियनला अप्लाय करू शकता. आणि एक मुलगा दुसऱ्या तालुक्याला सुद्धा अप्लाय करू शकतो. एकाच जिल्ह्यात समजा 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या आयटीला सुद्धा अप्लाय करू शकतो, वेगवेगळ्या तालुक्याला सुद्धा अप्लाय करू शकतो. आलं लक्षात, ते पण कास्टनुसार आहे. SC ST चे मुलं पूर्ण महाराष्ट्रात कुठे पण अप्लाय करू शकतात. तसं ओपन ओबीसी किंवा ह्याच्या इतर ज्या कास्ट आहे, यामध्ये काही मुलं आपल्या आजूबाजूचे जे तालुके इथं अप्लाय करू शकतात, पण जिल्ह्याच्या बाहेर अप्लाय करू शकत नाही. आणि जर एखाद्या बाह्य जिल्ह्यातल्या मुलाने, म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या मुलाने मुंबईला फॉर्म भरला असेल, तर त्याला जो प्रेफरन्स आहे, हा प्रेफरन्स सर्वात शेवटी भेटणार आहे. म्हणजे ज्या आसपासच्या जिल्ह्यातले मुलं आहे, त्या जिल्ह्यातले मुलं पहिले त्यांचं सिलेक्शन होणार, मग उरलेल्या जागांवर यांचं सिलेक्शन होणार. असा ऍडमिशनच्या बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळे तुम्ही एकच काम करा, फक्त वॅकंट सीट रिपोर्ट बघा आणि ज्या ट्रेडला सीट वॅकंट असेल त्या ट्रेडला अप्लाय करून द्या. समजा तुम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे असेल, पण आता इलेक्ट्रिशियनच्या जागा शिल्लक नाहीये समजा, मग इलेक्ट्रिशियन सारखी दुसरी ट्रेड कोणती आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. आता हिच्या पण जवळपास 14 सीट वॅकन्सी. किती आहे, 14. असं तुम्ही एकूण एक आयट्याचं, ज्या आयट्याला तुम्ही अप्लाय करताय त्या आयट्याचं सुद्धा तुम्ही बघू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर पहिले ते रिपोर्ट बघून घ्या आणि मगच तिथं अप्लाय करा, तरच तुमच्या नंबर लागायचे जे चान्सेस आहे, हे चान्सेस वाढणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर ऑप्शन चेंज करायचे असेल तर ते कसे करायचे बघा. इथं काय म्हटलंय, सबमिट हे वॅकंट सीट रिपोर्ट बघितल्यानंतर त्या आयट्याचं किती किती जागा आहे त्या तुम्ही एका कागदावर लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर आता इथं सबमिट अँड चेंज ऑप्शन प्रेफरन्सवर यायचा. इथं आल्यानंतर तुमचे जे पण ऑप्शन तुम्ही भरलेले हे सगळे ऑप्शन तुम्हाला डोळ्यासमोर दिसतील. ते ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला ते फक्त काय करायचे, शफल करायचे. आणि जर त्याच्यात ऍड करायचे असेल तुम्ही ऍड पण करू शकता. बघा आता एक मिनिट, ऑलरेडी तुम्ही जे अप्लाय केलेले ऑप्शन आहे ते सुद्धा तिथं दिसणार आहे. समजा एखादा ऑप्शन तुम्हाला खाली वरती करायचा असेल तर त्याच्यावर फक्त टिक करून ठेवायचं आणि ते ऑप्शन तुम्हाला वरती जाऊन सोडून द्यायचं. एवढं सोपं काम आहे. आणि जर त्याच्यात तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही ऍड सुद्धा करू शकता. हे बघा, काही वेळा वेबसाईट अशी स्लो चालते, पण तुम्ही सारखा त्याचा प्रयत्न करत राहा. बघा, आता 2 वेळा प्रयत्न केला तेव्हा वेबसाईट ओपन झाली. आता या मुलांनी किती ऑप्शन भरलेले, 14 ऑप्शन भरलेले. कोणते कोणते ते बघा, इथं आपल्या डोळ्यासमोर आहे का सर्व ऑप्शन आहे. आता समजा मला इलेक्ट्रिशियन 1 नंबरला घ्यायचा आहे, तर मी याच्यावर टिक करून हा ऑप्शन कुठे सोडू शकतो, वरती सोडू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, हा जर मला डिलीट करायचा असेल तर हा मी डिलीट सुद्धा करू शकतो, काय अडचण नाही. जर मला याच्यात ऍड करायचे असेल तर इथून मी हे बघा ऑप्शन सिलेक्शन, इथून मी ट्रेड सुद्धा ऍड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कोणती इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट, जिल्हा लिहायचा, तालुका लिहायचा, जी ट्रेड असेल ती त्याच्यात काय करायची, ऍड करायची. आता आणखी एक गोष्ट याच्यात महत्वाची अशी सांगायची, जे मुलं आता तिसऱ्या राऊंड साठी फॉर्म भरतील त्यांनी पहिले 5 ऑप्शन विचार करून टाका. असं कशासाठी सांगतोय तुम्हाला बघा. तिसऱ्या फेरीसाठी नियम काय ते पण मी तुम्हाला आता क्लिअर करून देतो. जसं दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी नियम काय होता, की ज्या मुलांनी पहिल्या 3 ट्रेड भरलेले आहेत, पहिल्या 3 विकल्पापैकी ज्या मुलांनी पहिल्या 3 ट्रेड भरलेल्या आहेत, त्या पहिल्या 3 ट्रेड पैकी कोणत्या पण ट्रेडला जर त्याचा नंबर लागला तर त्याला ऍडमिशन हे घ्यावाच लागेल. तसं तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी तो नियम काय, तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व्यवसाय ओके, तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ओके, त्यानंतर पहिल्या 5 विकल्पापैकी मग तिसऱ्या प्रवेश फेरीमध्ये तुम्ही ऑप्शन भरताना एक काम करायचं, जे काही तुम्ही पहिले 5 ऑप्शन भरणार आहे ते ऑप्शन तुम्ही असे भरा की त्याच्यामध्ये तुम्हाला जर नंबर लागला तर तुम्हाला ऍडमिशन हे घ्यावंच लागेल. हे बघा, किती ऑप्शन, पहिले 5. समजा तुम्ही 10 ऑप्शन टाकले असेल, किती 10 ऑप्शन टाकले असेल, 10 ऑप्शन टाकले असेल,
तर पहिले 5 ऑप्शन असे भरा की यापैकी कोणता पण ट्रेड लागला तुम्हाला तर त्या ट्रेडमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. समजा आता तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड आवडते तर डायरेक्ट तुम्ही मोटर मेकॅनिक नका घेऊ. दोघं ट्रेडमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला इलेक्ट्रिशियन आवडते पण त्याचं मेरिट जास्त आहे, नंबर लागत नाही, मग इलेक्ट्रिशियन सोबत तुम्ही काय भरा, वायरमॅन भरा. वायरमॅनचं मेरिट जास्त आहे मग तुम्ही कोणती भरा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक भरा. दोघांचं मेरिट जास्त आहे तुम्ही कोणती भरा, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक भरा. बरोबर आहे, किंवा आयटी भरा. का बरं, आता या ज्या सर्व ट्रेड आहे चारीच्या चारी जसं मी तुम्हाला नाव सांगितलंय, या चारीच्या चारी ट्रेड एकाच फील्डचे आहे. ठीक आहे, जर तुम्हाला मोटर मेकॅनिकला नंबर नसेल लागत तर तुम्ही डिझेल मेकॅनिक भरा. बरोबर आहे, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक किंवा ट्रॅक्टर मेकॅनिक भरा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट फील्ड बदलण्यापेक्षा त्याच्याशी संबंधित ज्या ट्रेड आहे अशा ट्रेड तुम्ही काय करा, चॉईस करा. पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ऑप्शन फॉर्म आजच तुम्ही क्लिअर करून टाका. आणि दुसरी गोष्ट, जो वॅकन्सी रिपोर्ट आहे, वॅकन्सी रिपोर्ट बघूनच तुम्ही ज्या ट्रेड आहे या ट्रेड भरा. आणि ट्रेड भरताना पहिले 5 ऑप्शन विचारपूर्वक भरा. ठीक आहे, तर एवढे प्रयत्न केल्यानंतर तुमचा तिसऱ्या राऊंडला जो नंबर आहे हा नंबर लागला पाहिजे. जरी नाही लागला तरी काही टेन्शन घेऊ नका, आणखी एक फेरी आहे, चौथी प्रवेश फेरी. नंबर लागल्यापैकी सर्व मुलं ऍडमिशन घेतातच असं काही नाही, त्यामुळे बऱ्याचशा जागा ज्या आहे या जागा शिल्लक असतात. मग याच्यानंतर आणखी एक फेरी आहे, चौथी प्रवेश फेरी. त्यानंतर पण तुम्हाला आणखी एक संधी भेटणार आहे ऍडमिशन घ्यायची. ती कोणती आहे, समुपदेशन फेरी. म्हणजे काय, काउन्सिलिंग राऊंड जो आहे तो. आता काउन्सिलिंग राऊंड मध्ये काय असतं हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. अजून आपल्याकडे तिसरा चौथा राऊंड आहे म्हणून त्याबद्दल मी आता लगेच काही माहिती देत नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरात लवकर काय करा, तुम्ही जे ऑप्शन आहे हे ऑप्शन क्लिअर करून टाका. या व्हिडिओमध्ये एवढंच. काय अडचण असेल तर खाली कमेंट करा. थँक्यू सो मच. थँक्यू.